नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण नवीन एक व्हिडिओ बघणार आहोत. एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्टचं इफेक्ट कशा पद्धतीने होतो हे आपण एक ठिकाणी एक उदाहरण आपण दाखवणार आहोत. आणि ही एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल कंपनी ही मार्केटमध्ये इंडियामध्ये नंबर 1ला आहे सेलिंगमध्ये. आणि खूप छान प्रोडक्ट आहेत आणि इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहेत. बऱ्याचशा लोकांना, करोडो लोकांना या कंपनीमधील प्रोडक्टचा फरक पडलेला आहे. आणि असाच एक पेशंट आहे, हॉस्पिटलला बेडवरती होता आणि त्या बेडवरती असलेल्या पेशंटने या कंपनीचे प्रोडक्ट घेतले आणि आज तो मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने फिरतो आहे. ते जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ आपण दाखवतो आहे, तर व्हिडिओ बघा. धन्यवाद. तुमचं नाव सांगा तिथे ना. माझं नाव पंढरनाथ व्यंकट जगताप, मुक्काम पोस्ट माची, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तुम्हाला काय होत होतं? मला जीवेश झाला होता. अचानक दिवसभर चांगलं होतं, पण रात्री मेला रात्री 2 वाजता 1 मे रात्री 2 वाजता अचानक मला खालून बसता बी यायना, उठता बी यायना. आणि त्याच्यानंतर मला शेजारच्या माणसांना बोलावलं. ते माणसाला बी दोघांना बी उचला ना, पण दोघांनी कसं तरी ढकलून आतमध्ये नेलं. रात्रभर उद्या जास्त कमी हो म्हणून आपल्या चॅम्पियन तेलाने मालिश केल्यामुळं जास्त झालं. आणि त्याच्यानंतर मग रात्रभर तसंच उभं राहिलं. असंही झालं की हातपाय सटकायचं, सगळं व्हायचं. नंतर सकाळी मग रात्र कशी तर काढली. सकाळी सगळ्याला फोन केलं. पहिली प्रभू मॅडम आली 95 घेऊन, पण 95चा काय त्या अवस्थेत मी नव्हतो. त्याच्यानंतर तिथले आपले राठी साहेबांचा फोन आला. ते म्हणले मला तुम्ही पहिले दवाखान्यात जावा. मग दवाखान्यात ही टाईम बिंग होस्तवर आम्हाला इथं MG वाशीला MG हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यांनी चेक केलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला जीवेश आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. पण घरून गावावरून मुलाचे सारखे फोन येते असल्यामुळं आम्ही थांबलो नाही. तरी इथं आम्हाला 12-1 वाजली. तिथून मग आम्ही तिथंही माझं बिल 2,500 रुपये बिल झालं. तिथून आमच्या गावालीची गाडी केली आणि डायरेक्ट पुण्याला नवले हॉस्पिटल गेलो. तिथे CT स्कॅन केलं. CT स्कॅन करून मग तिथून पुढे आम्ही कर्नाटक निपाणीला गेलो. पण निपाणीला बी आम्हाला कमीत कमी मला 48 तास झाल्यामुळं संपूर्ण शरीरामध्ये भिंड. मी फक्त बघत होतो आणि थोडं बोलत होतो. या 2 गोष्टी माझ्यातून. आणि निपाणीला आम्ही तिथं 4 वाजता पोचलो आणि आमचा नंबर सकाळी 49 नंबर आला. 49 आली तर डॉक्टरनी चेक केलं. 2 साईडला 2 इंजेक्शन मारली आणि गुडघ्यावर थोडी त्यांनी हातोडी मारली आणि औषध दिली आयुर्वेदिक आणि जा म्हणली. तिथून आलो. त्या औषधाचा काहीच साईड इफेक्ट, काहीच मला त्याचा परिणाम झाला नाही, काय नाही. उलटं जास्त झाल्यासारखं वाटलं. तिथून मग आमचा एक अक्षय तृतीयेला आमच्या एक गावातला डॉक्टर साळुंके म्हणून ते म्हणला तर तुम्हाला थेरपी जी आहे हे आपलं हे आहे, तुम्हाला पुण्याला जावं लागेल. पुण्याला गेल्यानंतर पुण्याला मला दिनानाथला हाऊसफुल असल्यामुळे तिथं घेतलं नाही. त्याच्यानंतर तिथून आम्ही भारतीय विद्यापीठला गेलो. भारतीय विद्यापीठला त्यांनी घेतलं, पण वेटिंगवर. त्याच्यानंतर तुम्ही प्रोडक्ट कोणत्या घेतलेत? बरेचसे हा कसा पेरल्याचा एक प्रकार आहे. पूर्ण मानेच्या खालती हे पूर्ण लूज होते आणि त्याच्यानंतर MIच्या प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर ह्यांना फरक पडला आणि आज हे फिरतायत, व्यवस्थित तब्येत झालेली आहे. तर तुम्ही सांगितलं व्यायाम आणि तुमची प्रोडक्ट चालू ठेवा, त्याच्यामातून तुमचा रिझल्ट चांगला येईल. आणि मी आता चांगलं ठणठणीत आहे. हिंडतो, भेटतो, जातो, बस पकडतो, ट्रेननी फिरतो. म्हणजे आता मार्केटमध्ये तुम्ही फिरता रेग्युलर? मार्केटमध्ये जातो मी. आज एक जणाला औषध द्यायच्यात 2 म्हणजे 4 महिन्यात तुम्ही पूर्णतः कव्हर झाला? 4 महिन्यामध्ये मला पुढं कव्हर झालो. म्हणजे हे एम आय प्रोडक्टचं रिझल्ट आहे. आज आपण हे ग्रस्त बघतोय की पूर्णतः त्यांचं शरीर लूज होतं मानेच्या खालती. आज शरीर सर्व व्यवस्थित झालेलं आहे. हात वगैरे सर्व वरती येतात. हात दाखव, वरती करा. हात असं पूर्ण शरीर कव्हर झालेलं आहे. 4 महिन्यामध्ये पूर्ण शरीर कव्हर झालं आहे.
तर व्हिडिओ आपण दाखवणार आहोत. बरेचसे असे MIचे प्रोडक्ट आहेत की त्याच्यावरती आपल्याला फरक पडतो बऱ्याचशा फ्रूट सप्लिमेंटमध्ये बऱ्याच आजारांवरती आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. बरं, प्रोडक्ट कोणत्या घेतल्यात MIच्या? MIचं 9E5 घेतलं, न्यूट्रीलाईफ घेतलं, प्रोटीन पावडर घेतलं आणि सुरपुलिना गोल्ड, वेलॅट आणि नशेवली गोळी ती एक अशी औषधं मी घेतलेली आणि त्याच्यापासून मला चांगला फरक पडला. किती दिवसात फरक पडला तुम्हाला? मला हे फरक घेतलं? पडला की एक 2-3 महिन्यामध्ये मला फरक पडला. म्हणजे 3 महिने हे सगळे प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर हां. तुम्हाला फरक पडला. 3-4 महिने प्रोडक्ट घेत होतो. मी 4थ्या महिन्यात उभा राहिलो. आपल्या प्रोडक्टनी मी 4थ्या महिन्यात उभा राहून चालायला लागलो आणि त्यातून जी अशी प्रगती झाली की आतापर्यंत मी चांगला महिलांच्या प्रोडक्ट मी चांगला झालो. आता सध्या फिट आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला चालता वगैरे काहीच येत नव्हतं, मानाच्या खालती तुमचं नाव सांगा आधी पहिलं. माझं नाव पंढरनाथ व्यंकट जगताप, मुक्काम पोस्ट माटकी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तुम्हाला काय होत होतं? मला जीवेश झाला होता. अचानक दिवसभर चांगलं होतं पण रात्री मेला रात्री 2 वाजता 1 मे रात्री 2 वाजता अचानक मला खालून बसता बी यायना, उठता बी यायना आणि त्याच्यानंतर मला शेजारच्या माणसांना बोलावलं. ते माणसाला बी दोघांना बी उचला ना, पण दोघांनी कसं तरी ढकलून आतमध्ये नेलं. रात्रभर उद्या जास्त कमी हो म्हणून आपल्या चॅम्पियन तेलाने मालिश केल्यामुळं जास्त झालं आणि त्याच्यानंतर मग रात्रभर तसंच उभं राहिलं. असंही झालं की हातपाय सटकायचं, सगळं हे व्हायचं. नंतर सकाळी मग रात्र कशी तर काढली. सकाळी सगळ्याला फोन केलं. पहिली प्रभू मॅडम आली 9E5 घेऊन, पण 9E5चा काय त्या अवस्थेत मी नव्हतो. त्याच्यानंतर तिथले आपले राठी साहेबांचा फोन आला. ते म्हणजे मला तुम्ही पहिले दवाखान्यात जावा. मग दवाखान्यात ही टायमिंग होस्तवर आम्हाला इथं MG वाशीला MG हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यांनी चेक केलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला जीवेश आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. पण घरून गावावरून मुलाचे सारखे फोन येते असल्यामुळं आम्ही थांबलो नाही. तरी इथं आम्हाला 12-1 वाजली. तिथून मग आम्ही तिथंही माझं बिल 2,500 रुपये बिल झालं. तिथून आमच्या गावाची गाडी केली आणि डायरेक्ट पुण्याला नवले हॉस्पिटल गेलो. तिथे CT स्कॅन केलं. CT स्कॅन करून मग तिथून पुढे आम्ही कर्नाटक निपाणीला गेलो. पण निपाणीला बी आम्हाला कमीत कमी मला 48 तास झाल्यामुळं संपूर्ण शरीरामध्ये भिंड. मी फक्त बघत होतो आणि थोडं बोलत होतो. या 2 गोष्टी माझ्यातून. आणि निपाणीला आम्ही तिथं 4 वाजता पोचलो आणि आमचा नंबर सकाळी 49 नंबर आला. 49 आली तर डॉक्टरनी चेक केलं. 2 साईडला 2 इंजेक्शन मारली आणि गुडघ्यावर थोडी त्यांनी हातोडी मारली आणि औषध दिली आयुर्वेदिक आणि जा म्हणली. तिथून आलो. त्या औषधाचा काहीच साईड इफेक्ट, काहीच मला त्याचा परिणाम झाला नाही, काय नाही. उलटं जास्त झाल्यासारखं वाटलं. तिथून मग आमचा एक अक्षय तृतीयेला आमच्या एक गावातला डॉक्टर साळुंके म्हणून आहे. ते म्हणला तर तुम्हाला थेरपी जी आहे हे आपलं हे आहे, तुम्हाला पुण्याला जावं लागेल. पुण्याला गेल्यानंतर पुण्याला मला दिनानाथला हाऊसफुल असल्यामुळे तिथं घेतलं नाही. त्याच्यानंतर तिथून आम्ही भारतीय विद्यापीठला गेलो. भारतीय विद्यापीठला त्यांनी घेतलं पण वेटिंगवर